महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी परिसरातील एका डोंगराच्या पायथ्याला 9 दिवसांपूर्वी एक खुनाची घटना घडली होती। इथे एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती। अत्यंत भयंकर अवस्थेत हा मृतदेह आढळून आला होता, पण हा सगळा परिसर निर्जन असल्याने ही हत्या नेमकी कोणी आणि कशासाठी केली याची काहीच लिंक पोलिसांना मिळत नव्हती। अखेर हत्येच्या 9 दिवसांनंतर पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलंय। संबंधित तरुणाची त्याच्याच जिवलग मित्राने हत्या केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी रबाळे पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे। दीपक बीद आणि दीपक गौड असं अटक केलेल्या दोन्ही आरोपींचं नाव आहे, तर मनोज बीद असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। दोन्ही आरोपींची चौकशी केली असता त्यांनीच ही हत्या केल्याचं समोर आलंय। 25,000 रुपयांसाठी ही हत्या केल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलंय। पोलीस या घटनेचा सखोल तपास करतायत। नवी मुंबईच्या रबाळे एमआयडीसीतील यादवनगर येथील रहिवासी असणाऱ्या मनोज सबाजीत बीद यांची हत्या करण्यात आली होती। मयत राहत असलेल्या परिसरातील डोंगर पायथ्याजवळ दगडाने ठेचून ही हत्या करण्यात आली। या हत्या प्रकरणी दीपक बीद आणि दीपक गौड या दोघांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे। मयत आणि आरोपी हे दोघेही मित्र होते। दोघांमध्ये घट्ट मैत्री असल्याने आरोपीला मयताच्या एटीएम कार्डचा पासवर्ड समजला होता। एटीएमचा पासवर्ड समजणं हेच तरुणाच्या खुनाचं कारण ठरलं, कारण आरोपी दीपक बीद याने मयत तरुणाचे एटीएम कार्ड चोरून त्याच्या खात्यातून 25,000 रुपये काढले होते। ही चोरी लपवण्यासाठीच त्याने आपल्या जिवलग मित्राचा खून केला। एटीएम मधून पैसे काढल्याचं सीसीटीव्हीच्या माध्यमातून मित्राला समजलं। या भीतीपोटी आरोपी दीपक बीद याने मनोजची दगडाने ठेचून हत्या केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैशाच्या देवाणघेवाणीवरूनच हत्या झाल्याचे निष्पन्न झाले। या घटनेचा अधिक तपास रबाळे पोलीस करत आहेत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।